सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कशासाठी जमलेलो आहोत याचा उद्देश मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या शाळेच्या मावशी, स्वयंपाकी मावशी मांगी मोठे वसावे यांचा आज सेवापूर्ती सोहळा आहे. म्हणजे त्यांची सेवा आता या महिन्याअखेर पूर्ण होत आहे. म्हणून आपण त्यांना आता निरोप देणार आहोत. आज त्यांचा सत्कार करून तसंच त्यांच्याबद्दल आपण चांगलं मनोगत व्यक्त करून त्यांच्या कार्याचा गौरव या ठिकाणी आज आपण करणार आहोत. तर या सत्कार सोहळ्यासाठी आपल्या संस्थेचे संचालक आदरणीय वाण्यादादा, तसेच मांगी मावशी, तसेच जीप सदस्य सीके दादा जे नेहमी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असतात, आपले लाडके सीके दादा, तसेच तर विद्यार्थी मित्रांनो, तसेच मुलगी पोलीस स्टेशनचे PI साहेब पावरा साहेब, तसेच लोहार साहेब मुलगीचे PSI, तसेच दिलसिंग दादा डाब येथील, तसेच सरी येथील सुद्धा दिलसिंग दादा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तसंच आपल्या मांगी मावशी आणि वाण्या दादा यांचे सर्व जावाई मंडळी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. देवेंद्र वसावे वेली, तसेच डॉक्टर किरण तांडी मुलगी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र वेली या ठिकाणून डॉक्टर किरण तांडी सर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. या सर्व मान्यवरांचं मी तसेच आमशा दादा सरपंच हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित झाले आहेत. या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मी वेली माता आश्रमतर्फे स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. कुठल्याही कार्यक्रमाला अध्यक्षांची गरज असते, तर आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या शाळेच्या मावशी, स्वयंपाकी मावशी मांगी मोठे वसावे यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. मावशींनी अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. धन्यवाद मावशी. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही सेवा असेल त्याची पूर्ती होणं म्हणजे या ठिकाणी आनंद अश्रू या ठिकाणी आपल्या डोळ्यात सर्वांच्या येत आहेत. कारण आपल्या सर्वांच्या लाडक्या मावशी ज्या आपल्याला 27 वर्ष म्हणजे शाळेच्या सुरुवातीपासून आपली शाळा 1998 पासून सुरू झाली त्या दिवसापासून म्हणजे नोकरीला ते 1 जून 1998 पासून या ठिकाणी वेली आश्रम शाळेत सेवा करत आहेत. त्यांची ही अखंड आणि प्रदीर्घ सेवा या ठिकाणी या महिन्यामध्ये पूर्ण होत आहे. त्याबद्दल आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी आपण या ठिकाणी सर्वजण शुभेच्छा देत आहोत. यासाठी आपण जमलेलो आहोत. तसेच मांगी मावशी यांची 31 जुलै 2025 रोजी सेवा पूर्ण होत आहे. त्यांनी या कार्यकाळामध्ये माजी पंचायत समिती सदस्य अक्कलकुवा म्हणून देखील त्यांनी राजकीय कारकीर्द निभावलेली आहे. तसेच ग्रामपंचायतची कामं वगैरे असे सर्व कामं राजकीय म्हणजे नोकरी बरोबरच त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये देखील आपला कार्याचा ठसा उमटवलेला आहे. आणि आपल्याला त्यासोबतच त्यांनी अतिशय प्रेमाची ओळी या ठिकाणी खाऊ घातलेली आहे. त्यांची सेवेचा आपण कधीही त्या ठिकाणी आभार मानू शकत नाही किंवा त्यांचं ऋण जे आहे ते आपण या ठिकाणी फेडू शकत नाही. तसेच आता आपले वेली ग्रामपंचायतचे माजी सरपंच गुमानसिंग दादा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्यांचे मी शाळेतर्फे स्वागत करतो. आपल्या या सेवापूर्तीच्या कार्यक्रम प्रसंगी आपले सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मांगी मावशींनी आपल्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान देखील स्वीकारलेलं आहे. तरी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, माध्यमिक मुख्याध्यापक पवार सर यांना मी आमंत्रित करू इच्छितो की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. पवार सर. विराजमान सर्व अतिथीगण आणि माझे सहकारी मित्र आणि माझ्या लाडके विद्यार्थ्यांना, आज आपण ज्या कार्यक्रमासाठी एकत्रित जमलेलो आहोत तो कार्यक्रम या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपल्या शाळेतला हा पहिला कार्यक्रम आहे. आपल्या शाळेत पहिल्यांदाच कोणीतरी सेवापूर्ती करून या ठिकाणी आपल्या शाळेला निरोप देत आहे. या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमात आपल्या शाळेच्या ज्या मावशी आहेत, मांगी मावशी
2007 पासून इथं आलेलो आहे. तेव्हापासून मावशींना मी सतत आपल्या सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेताना बघितलेलं आहे. मावशींनी प्रसंगी ज्यावेळी शाळा निर्माण झाली, शाळा आली, तेव्हापासून दादांनी आम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की स्वतःच्या घरात स्वतःच्या चुलीवर शिजवलेल्या भाकरी अन्न आपल्या शाळेतल्या मुलांना खाऊ घालून त्यांनी आपली शाळा नावारूपास आणलेली आहे. शाळेत शिक्षणाचं काम खूप उत्तम झालं, पण एक साधी गोष्ट आहे, लष्कर लढतं भाकरीसाठी आणि भाकरी व्यवस्थित मिळाली तर ते आपल्यासाठी चांगलं करतात. आणि या सर्व शाळेच्या प्रगतीमध्ये त्यांचाही एक मोठा वाटा आहे असं मी या ठिकाणी बोलतो आणि मावशींना त्यांच्या भावी वाटचालीसाठी आपल्या पूर्ण बेली परिवारातर्फे शुभेच्छा देतो आणि तुम्हाला दोन शब्द सांगतो. आपल्या समोर आता सिकी दादा येत आहे. आपले प्राथमिक मुख्याध्यापक श्री पाटील सर हे आजच्या या दिवशी सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त आपल्या बरोबर आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सेवापूर्ती सोहळ्याच्या सत्कारमूर्ती आदरणीय माननीय माननीबाई मोठ्या बसावी, तसेच आजच्या कार्यक्रमात उपस्थित सर्व प्रमुख अतिथी आदरणीय सिके दादा, मुलगी पोलीस JPI, सन्माननीय पवार साहेब, सन्माननीय लोहार साहेब, वीरसिंग दादा डाकते, वीरसिंग दादा सडीते, आपले विलेची माजी सरपंच आणि आणखी सर्व जावई मंडळी, सर्व सन्माननीय अतिथी. आजच्या मावशींचा सेवापूर्ती सोहळा आहे. 27 वर्ष आणि 2 महिने एवढ्या प्रदीर्घ सेवेनंतर आता मावशी विश्रांती घेणार. सत्तावीस वर्षाच्या सलग सेवेनंतर मावशी आता विश्रांती घेणार. बघा, आसाम शाळा म्हटली की आपल्या डोळ्यासमोर विद्यार्थी येतात, शिक्षक येतात, ऑफिस येतं, शाळा येते, क्रीडांगण येतं, क्रीडा येतो, सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण अशा काही गोष्टी असतात की ज्या पटकन डोळ्यासमोर येत नाही, पण त्यांचं महत्व खूप मोठं आहे. आश्रम शाळा या प्रकारामध्ये बघितलं तर मुलं इथं निवासी असतात आणि निवासी राहून शिक्षण घेतात. निवासी राहिले म्हणजे मग त्यांच्या अनेक गोष्टी येतात, राहण्या खाण्याच्या सगळ्या सोयी, आजारपणाच्या सुश्रुषा, सर्व देखभाल, काळजी घेणे, आंघोळ पाणीपासून या सगळ्या गोष्टी येतात आणि ह्या तितक्याच महत्वाच्या असतात. आश्रम शाळेत शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, इमारत या सगळ्या गोष्टींच्या सोबतच कामाची, स्वयंपाकी हे सुद्धा अतिशय महत्वाचे आणि आवश्यक घटक आहे. हे एक 4 खांबांपैकी एक महत्वाचा खांब आहे. हा खांब जर घडला मित्रांनो, जेव्हा आपल्याला सुट्टी असते, रविवार आहे, लोकमान्य टिळकांची जयंती आहे, पुण्यतिथी आहे, स्वातंत्र्य दिवस आहे, सुट्टी आहे शाळेला, शाळा बंद, पडा पडून होतं, पण जेवण खाणं कधी बंद होतं? त्या मावश्या आपले स्वयंपाकी दादा असतील, कामाची दादा असतील, त्यांना कधी सुट्टी नसते. त्यांचं काम अखंड सुरू असते आणि असा अखंड सेवा देणाऱ्या सेवापूर्तीचा सेवापूर्ती सोहळा. आपण असे विचार करतो की मला घडवायला कोणी कोणी मदत केली. तेव्हा विद्यार्थी घडून बाहेर जातात आणि मग सहज आपल्या डोक्यात विचार येतो की मला घडवायला कोणी कोणी मदत केली. सगळ्या प्रथम आपल्या डोक्यात येतं की आपले वर्ग शिक्षक, मला वर्ग शिक्षक असे भेटले नसते तर मी असं घडलं नव्हतं. त्यांचा रोल खरंच महत्वाचा आहे, जितका महत्वाचा आहे तितका त्याचा महत्वाचा आहे. पण जर मी असा वेळ शिकलो तर मला कोणीच कोणी आठवण दिली नसती, मला जेवणच कोणी दिलं नसतं तर आपल्या शिक्षणाची वाटचाल झाली असती का? नाही. आपण शाळेत लक्ष द्यावं, जेव्हा आपल्या पोटात अन्न असेल तेव्हा आपलं शिकण्याकडे लक्ष राहील, तेव्हा आपलं शिकायला तिथं लागेल आणि
आपण शिकावं यासाठी प्रेरित करणारे ते घटक. म्हणजे घरी आपण जसं आईला बघतो तशी भूमिका स्वयंपाकी कामाची यांची शाळेमध्ये असते. ही आपली आई असते. यांनी जर आपली देखभाल सुश्रुषा पालनपोषण केलं नाही, मांगी मावशींचा 27 वर्षामध्ये खूप मोठा योगदान आहे. जेव्हा पहिल्यांदा शाळा सुरू झाली 1998 मध्ये शाळेला मंजुरी भेटली आणि मार्च 1999 मध्ये प्रत्यक्ष शाळा सुरू झाली. शाळा म्हणजे तेव्हा आता मंजुरी भेटणार आहे तुम्ही उभी करून ठेवला असं काही प्रकार नव्हता. शाळा म्हणजे काय फक्त चेकली होती, शाळाच नव्हती. मग ती शाळा त्यांनी नावारूपाला आणली, एक झोपडी दिली, त्यांचं स्वतःचं राहतं घर आधी वर्ग भरवायला दिला. असं कोण करतं? इतिहासात आपण पुस्तकात वाचलंय कर्पूर भाऊराव पाटील आणि त्यांच्या पत्नीने स्वतःचे दागिने विकून स्वतःच्या कोटीचं धान्य विकून मुलांना देऊन त्यांनी शाळा उभी केली होती. अगदी तसंच विधीमध्ये जेव्हा शाळेला मंजुरी भेटली, शाळेच्या अध्यक्षाने आपल्याला शाळा सुरू करायची आहे, कुठे करायची शाळा सुरू, त्यांनी स्वतःचं घर आधी शाळेसाठी तिथं 80 मुलांसह पहिल्या दिवशी 2 वर्गांचा शाळा सुरू. मग प्रश्न आला की या मुलांना काय द्यायचं? अध्यक्षाने काय झालेलं नव्हतं. अध्यक्षाने फक्त आदेश आणला होता की इथे शाळा सुरू झाली. मग मुलांना जेवण म्हणून द्यायचं. मावशीच्या माड्यावरनं धान्य उतरवलं आणि पहिल्यांदा त्यांनी भाकरी म्हणून मुलांना खावलं. वाणादारांनी आणि मागीवाल्यांनी त्यांच्या घराचं धान्य तांदूळ असेल, ज्वारी असेल, डाळ असेल ते सगळं दिलं आणि पहिल्यांदा चूल पेटून मुलांना त्या माऊलीने पहिली भाकर लावली आणि त्यांचा सेवा सोडा. अतिशय म्हणजे खूप मोठे योगदान आहे. जेव्हा मी नव्यामध्ये शिक्षण मुलीचं आलो, माझ्याकडे टोनावला घरून धान्य आणलेलं नव्हतं. त्यांनी मला पहिली बाहेर आणि आता त्यांच्याकडे आधी त्यांच्याकडे जेवलो आणि मग मी तुमच्याकडे शिकवायला. असे या मशीनचा हा प्रदीर्घ 27 महिन्याचा प्रवास आज सुटणार आहे. त्यांना याच्या पुढे उत्तम आरोग्य लाभो, पुढचं भावी आयुष्य त्यांचं आनंदात आणि सुखात जावो एवढी प्रार्थना करतो. धन्यवाद. एवढी सेवा देत असताना त्यांच्या कार्याचा गौरव करताना अक्षरशः पाटील सर खूप खोडी घालतात. त्यांना अश्रू अनावर झाले. तर असं हे मौलिक कार्य माझ्या दादा निधून या ठिकाणी कार्यक्रम आलेले त्यांचे मी स्वागत करतो. तसेच आपल्या दिल्लीचे पोलीस पाटील जयसिंग दादा हे देखील कार्यक्रमात उपस्थित झाले आणि सर्व मान्यवरांचं पुढे एकदा मी स्वागत करतो. हे स्वागत तसेच विक्रम दादा हे देखील या कार्यक्रमात उपस्थित झालेले आणि असा हा मावशींचा सेवाकृती सोहळा आपल्या सर्वांना एक भावनिक करून जातो. सर्वांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येऊन आलेले कारण मावशींची सेवा कशी केली 1998 पासून आजपर्यंत म्हणजे 27 वर्ष प्रदीर्घ सेवेत केले. त्यांनी आपल्या सर्वांना अतिशय प्रेमाचा जिव्हाळ्याचा या ठिकाणी प्रेम दिलेले आहे, आपुलकी दिलेली आणि म्हणून या ठिकाणी सहदेवी खूप आवडत झालेले. मावशींचा परिवार जो आहे ज्या झाली त्याच्यातून त्यांच्या परिवाराने दुःखद प्रसंग त्या ठिकाणी ओढवलेला होता. म्हणजे पेडंबरची आशाबाई यांचं दुःखद निधन झालेलं होतं. हा त्यांच्या जीवनाचा एक दुःखद प्रसंग त्या ठिकाणी सांगू इच्छितो. तसेच उषाबाई सीमाताई हे त्यांना यांना उच्च शिक्षित करून त्या ठिकाणी मावशीचं योगदान त्या ठिकाणी खूप मोठं आहे. मुलांना त्यांनी अतिशय चांगलं शिक्षण दिलं आणि उच्च पदावर त्यांना पाठवलं आणि अतिशय चांगल्या घराण्यामध्ये त्यांचं जीवन देखील संपन्न केलं. तर आता आम्ही पुढील आपले जे मनोगत आहे ते सेवेदारांना मी आमंत्रित करतो. त्यांनी
आज या सेवापूर्तीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित या गावाचे माजी सरपंच उन्नतदादा, मुरंगी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पवार साहेब, त्यांचे सगळे सहकारी पोलीस अधिकारी, या आसाम शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सर्व कर्मचारी, या मंचावर उपस्थित बायदादा, विक्रमदादा, दादा, दादा आणि उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे आजपर्यंत माझे ध्येय की एकूण शिक्षक वे एकूण मोठं पाहून सेवानिवृत्ती वेळ त्या कार्यक्रमात तर माझी माझ जीवनात काही होते एक मावशी जे सेवानिवृत्ती बी आणि ती मोठा कार्यक्रम होईल आणि तिने आणि पहिले आपल्याने एक दोन आवडतो, बाराखडी आवडते किंवा पाठ्यवर्ग आपण नवीन शिकतोय की शिक्षण संस्था भी आहे, एकूण संस्था मंजूर केली आहे, कागलों पे आदेश मिले हैं, परंतु ते संस्था चालू लोकांचा योग्यता अनुदान आम्ही मिळतो आणि सुरुवातीला खूप मोठं प्रश्न आहे त्यांना केलं तरी एक व्यक्ती आघाडी आहे आणि ती मी निर्माण करतो मांगीबाई आणि ती आम्हाला कुटुंब मी आघाडी आलो 98 म्हणजे 27 वर्षे मी खूप मोठा प्रवास आला आणि त्या सुरुवाती प्रवासाने जमा विद्यार्थ्या घेता खाऊ लोकांनी वेगळा कॉलेज जाणार ताक्या शिक्षक घेता देवलो सोयी केली किंवा या ठिकाणी मुख्याध्यापक सर्व आपण आगाडी आले होतो म्हणून आलो त्या गावातले कामं बी पडले की नाही सुरुवातीला आलो तेव्हा मी इंजिनिअरिंगला सोयीने खाऊला सोयीने पहिलं मांडू मागे काय पावले आणि ती नंतर शिकली म्हणजे कल्याण शिकली आपलं तात्पर्य आहे की जीवनामध्ये जो जीवन मिळेल पाहणे की काहीतरी आपलं काम केलं ते मिळेल खास करून विद्यार्थी मित्रांसाठी सांगतो मी की व्यासपीठावर जेवढे उपस्थित आहेत त्या ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत ते आपले पवार साहेब आणि ते शिरपूरचे आहेत जर शिक्षण घेतलं चांगलं शिक्षण घेतलं आणि ज्या माणसाने हे उभं केलं आहे त्याचे जर आपल्याला चांगलं ठरवायचे असेल किंवा चांगलं कार्य करायचं असेल त्या माणसांचे जर त्या आपल्याला त्याचे उन्नत करायचं असेल तर तुम्ही चांगला अभ्यास केला पाहिजे तुम्ही मोठे झाले पाहिजे आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पुढे आले पाहिजे आणि समाजामध्ये जीवन जगत असताना आपण पण इतरांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि मागीबाई काही शिकली ना किंवा ते शिक्षित ना त्या कुटुंबाने आपल्या पुढे शिकले आणि उच्च शिक्षित शिकले आणि या जीवनाने जे सार्थक केलं आज त्या सेवा दिवलो शेवटचे दिहाय किंवा सेवा निवृत्ती लिहिते आणि सेवापूर्ती शेवटचे दिहाय ती आज सरकारचे लोक येतात या आसाम शाळाने मुख्याध्यापकांना त्या कर्मचारी विद्यार्थी तुम्ही पाठवतो कार्यक्रम माहिती चाहिए जिनमें आमच्या निहाय आमचे खूप आनंद आपण जीवन सर्व एक गोष्ट ही नमूद केली की बाहेर सुट्ट्या मिळत विद्यार्थ्यांना सुट्टी मिळते कर्मचाऱ्यांना सुट्ट्या मिळते आपण यांना सुट्टी मिळेल का ना यांचे होते ते स्वयंपाकी बाईक आहे आणि एक आपण याकी ते कितीच नाही की 26 जानेवारी 15 ऑगस्ट किंवा किती क्रांतिकारी जन्म जयंती सुट्ट्या रहते किती त्यांनी मानवांकडे आम्ही सर्वात एक उदाहरण देतो की सैनिक जो भाई याने लढलो केला त्या देशाने अन्न जोडले आणि जर तुम्हाला देशांचं अन्न नव्हे आणि हजार नव्हे तुम्ही शिकणार शिकते की हजारो विद्यार्थी शिकल्या हजारो विद्यार्थी शिकून उच्च शिक्षित क्रिया नोकरी करते हजारो ठिकाणी आहेत आणि तीन पाठाने पाठाने मंडळ होते कामाची आणि सेवक होते त्याने आपण किती आपण सर्व आपले व्यक्ती शिक्षक नजर मारता शाळा नजर मारते बडे नजर मारते नजर मारते आणि त्या काही आपला मंडळ मानवाने भावना रहा आपको होने यात्री की रोल है यात्री अगर नवे आपने ते मानवने केले आणि त्या कहता यात्री जो रोल है यानी मांगीबाई के आणि त्या जीवनामध्ये या सेवा केली आणि सेवा एक सार्थक के या हाजर के आणि त्या कहता आज या ठिकाणी आइए या जीवनामध्ये आज या आरोग्य आधारित जो रेलो आयुष्य आहे ती हाजर आरोग्य आणि त्या हमारी आता
जो भविष्य आहे जो कामगिरी करतोय मागीबाई फक्त तुम्ही मागेतून नका मागीबाई राजनीतीमध्ये आली मागीबाई पंचायत समिती सदस्य भी नहीं रही त्या कारणाने मागीबाई सर्वसामान्य महाभेटी में एक शासन कार्यक्रम भाग लेना की एक प्रकार की सेवा केली आणि याचा आपली महाभेटी तसेच आता मुलगी जे साहेब भावना साहेब हे आपल्या समोर बरोबर आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आजचा कार्यक्रम आपण त्यांच्यासाठी ठेवलेला आहोत आमच्या मामी आजचा जो कार्यक्रम आहे आपण विचार केला तर दुःखाचा पण आहे आणि सुखाचा पण आहे. दुःखाचा कसा आमच्या मामी म्हणजे तुमच्या मावशीने तुम्हाला 27 वर्षे 2 महिने बरोबर 27 वर्ष आणि 9 महिन्यापर्यंत तुम्हाला तुमच्या शाळेसाठी तुमच्या संस्थेसाठी सेवा दिली. तुम्हाला लहान मुलांना तुमची काळजी घेतली जेवण बनवून खाऊ घालत असेल तुमची कुठल्या प्रकारची काळजी घेतली असेल सगळ्या प्रकारची काळजी घेतली आणि त्याच्यानंतर ते या महिन्याची शेवटी रिटायर होणार आहे. त्यांच्या नोकरीपासून ते रिटायर होतील. याचा अर्थ काय की ती ह्याच्यानंतर तुम्हाला ती सेवा देणार नाही बरोबर. त्याच्यामुळे ती तुमच्यासाठी दुःखाची बाब आहे. आणि आनंदाची बाब कशी की 27 वर्ष 2 महिने आमच्या मामीने तुमच्या शाळेवर तुम्हाला सेवा दिली. त्यात तुम्हाला सेवा देताना तुम्हाला जेवण खाऊ घालताना किंवा जेवण बनवून जी काही कुठली सर्व्हिस असेल त्या दरम्यान आमच्या मामाकडे थोडं दुर्लक्ष झालेलं होतं किंवा त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष झालेलं असणार बरोबर. कारण त्यावेळेस मामी नोकरी करीत असताना त्यांच्यासाठी खूप मुलं होते. घरातले मुलं आणि शाळेची मुलं सुद्धा त्यांचेच होते. परंतु ते या महिन्याच्या शेवटी रिटायर झाल्यानंतर ते त्यांच्यासाठी फक्त घरातलेच मुलं असतील त्यांना घरात जास्तीत जास्त वेळ देता येणार. त्याच्यासाठी घरातल्या लोकांसाठी चांगली गोष्ट आहे. कारण का मामी त्यांच्यासाठी आपले 100% फुल टाइम अवेलेबल असतात उपलब्ध असणार आहे. मुलांना लक्षात घ्या सेवापूर्ती सोहळा किंवा सेवापूर्ती म्हणजे काय असतं. तुम्ही आता शिक्षण दशेत आहात तुम्ही शिक्षण घेत आहात. तुम्ही पहिली दुसरी 8वी 10वीची मुलं असतात शिक्षण घेत आहात. शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही सुद्धा कुठेतरी भविष्यात नोकरीला लागणार नोकरी करणार धंदा व्यवसाय काहीतरी करणार. त्याच्यानंतर तुम्ही ज्या वेळेस त्या कामातून निवृत्त होतात ते काम त्यावेळेस सोडून देतात. त्यावेळेस त्या कामाचा जो अनुभव असतो ते काम तुम्ही जे केलेलं असतं ते 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष 35 वर्ष 38 वर्ष काहीतरी असतं. एवढे कामकाज केल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या मनाने बांधले गेलेले असतात. तुम्हाला त्या ठिकाणाची सवय झालेली असते. जशी तुम्हाला आता सवय झाली असेल मुलांना तुमच्या मावशीची सवय झाली असेल मावशीच्या हातची भाकर खायची सवय झाली असेल चपाती खायची सवय झाली असेल किंवा इतर दुसऱ्या कुठल्या सुविधा असतील लहान मुलांची काळजी घेत असतील किंवा इतर जे काय असेल त्या गोष्टीची सवय झाली असेल. त्याच्यातून अचानक त्या मामी सुद्धा आता बाजूला होतील नोकरी संपल्यामुळे आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यापासून वेगळे होणार आहात. हे प्रत्येक नोकरी करणाऱ्याच्या मागे किंवा प्रत्येक जो कोणी नोकरी करतो किंवा व्यवसाय व्यापार करतो कधीतरी आपल्याला निवृत्त व्हावं लागतं कधीतरी आपली सेवा संपत असते. तर ही सेवा का संपत असते मुलांना कारण प्रत्येक व्यक्तीचं सेवा करायचं एक वय असतं. व्यक्तीचं वय असतं किंवा एखादी नोकरी असेल त्या नोकरीमध्ये एक निश्चित वय असतं. पोलीस पाटील असेल पोलीस असणार शिक्षक असतील किंवा आपल्या शाळेतले इतर जे क्लार्क आहे शिपाई आहेत किंवा
कामाची मावशी आहेत, त्यांचं प्रत्येकाचं एक नोकरीचं वय असतं मुलांना. तर त्या विशिष्ट वयापर्यंत ते सर्व्हिस देतात, तुम्हाला सेवा देतात. त्याच्यानंतर त्यांच्या सुद्धा तब्येतीची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी सरकारने काही वय आखून दिले, ते नियम बनवून दिलेला आहे. काही ठिकाणी असतं 60 वर्ष, काही ठिकाणी 58 वर्ष, काही ठिकाणी 65 वर्ष सुद्धा असतात रिटायरमेंटची. त्याप्रमाणे रिटायरमेंट व्हावं लागतं. आमच्या बाबी या महिन्याची शेवटी रिटायरमेंट होणार आहेत आणि तुम्हाला जी सेवा देत होत्या त्या सेवा तुम्हाला परत नाही मिळायच्या. तुमची इच्छा असेल तर सुद्धा मिळणार नाहीये, बरोबर. त्याच्यासाठी आजचा हा जो कार्यक्रम आहे त्यांच्या सत्कारासाठी आहे. कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 27 वर्ष, मुलांना खूप मोठा कालावधी असतो. 27 वर्ष आणि 2 महिने तुम्हाला सेवा दिलेली आहे, शाळेसाठी सेवा दिलेली आहे. तुम्ही असतात, तुमची आधीची मुलं असतील, काही बरेच मुलं इथून नोकरीला लागले असतील, कारण 27 वर्ष मोठा कालावधी असतो. तर तुम्हाला सेवा दिलेली आहे, त्याच्यातून ते निवृत्त होतील. मुलांना शांत बस, जरा शांत बसा. ते निवृत्त होतील आणि त्याच्यानंतर उर्वरित आयुष्य ते 100% त्यांच्या घरच्यांना देतील. तसेच आज आपण मावशीसाठी आलेलो आहोत इथं, बरोबर. मावशीसाठी आलेलो आहोत. मावशी सेवापूर्ती कालावधी झाल्यानंतर रिटायरमेंट झाल्या की त्या घरी असतील. मावशींना मी खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या उपस्थितीत की मावशी रिटायरमेंट नंतर 100% मामाला टाइम देतील, मुलांना टाइम देतील आणि त्यांचा उर्वरित टाइम ते चांगलं जीवन व्यतीत करतील. इथेही चांगलंच होतं, मात्र तिथं अजून ते अधिक चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 मिनिटाचे भाषण संपवतो. धन्यवाद साहेब. विद्यार्थी मित्रांनो, पवार साहेबांनी आपल्याला अतिशय मौलिक मार्गदर्शन केलं या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्ताने. अजून कोणी बोलू इच्छितं का मान्यवरांपैकी? महिलांमधून उच्च माध्यमिक शिक्षिका श्रीमती नगराय मॅडम हे आपल्या समोर पुन्हा बोलते. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय मांगी मावशी, व्यासपीठावर जमलेले सर्व मान्यवर मंडळी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा सेवापूर्तीचा हा कार्यक्रम आम्हा सर्वांसाठी दुःखद सांगता येईल. सेवापूर्ती म्हणजे काय, तर प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होणे. मावशींनी 27 वर्ष शाळेसाठी सेवा दिलेली आहे. त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे जे मला अनुभव आलेले तेवढेच मी सांगू इच्छिते. मावशींनी 27 वर्ष जी सेवा दिलेली आहे, मी 2009 मध्ये या ठिकाणी रुजू झाली होती आणि त्यानंतर आल्यानंतर जेव्हा मी इथे पाहायला आली होती, फक्त डोंगर होते आणि छोटंसं गाव, जे माझ्यासाठी अतिशय नवीन होतं. पण मला वडिलांकडून फक्त वाणेदादा एवढं नाव त्यांनी सांगितलेलं होतं आणि आल्यानंतर मावशी आणि दादा यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालेलं आहे, आधार मिळालेला आहे. मी बऱ्याच वेळा मी अनुभवलं, आम्ही वर्गात शिकवत असतो त्यावेळेस मुली जेव्हा ग्राउंडमध्ये त्यांना बरं नसतं, चक्कर येऊन पडतात, आमच्या पहिले मावशी तिकडे हॉस्टेलला त्यांना घेऊन जायच्या, त्यांचे हात पाय चोळायचे आणि मग आम्हाला निरोप यायचा आणि मग आम्ही मुलीजवळ जाऊन पोचायचे. म्हणजे मुलींसाठी त्यांनी स्वतःच्या संसारात त्यांच्या ज्या मुली आहेत, घर आहेत, त्यांच्या कुटुंबाकडे थोडंफार दुर्लक्ष झालं असेल, पण शाळेच्या मुलींसाठी सुद्धा त्यांनी शाळेसाठी सुद्धा त्यांनी तेवढंच लक्ष दिलेलं आहे. अमूल्य असा वेळ त्यांनी दिलेला आहे, सेवा दिलेली आहे आणि आज त्यांचा हा
सेवानिवृत्तीचा दिवस यासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत. मी या ठिकाणी आल्यानंतर अतिशय माझी व्यक्तिगतरित्या चौकशी करून केव्हाही येताना मला नेहमी अगदी म्हणजे मुलीसारखं मला त्यांनी वागवलं, मुलीसारखी अगदी प्रेमाने अशी वागणूक त्यांनी दिलेली आहे. आणि मला नेहमी मुलगी आणि जावई नेहमी मला माझ्यापेक्षा जावईंची जास्त काळजी दादांना. त्याच्यामुळे माझ्यासाठी सुद्धा ही खूप दुःखद अशी बाब आहे. आणि तरी सुद्धा मला माहिती आहे याच्या पुढेही त्यांचं प्रेम मला आशीर्वाद त्यांचे मला मिळतील. आणि यापुढेही मावशींचं जे व्यापूचं आयुष्य आहे त्यांना उदंड असं आयुष्य लाभो, निरोगी असं आयुष्य त्यांना मिळो अशी मी प्रार्थना करते. आणि यापुढे त्यांचे आशीर्वाद आम्हाला सर्वांना असेच मिळत राहू एवढेच सांगते आणि मी संपते. धन्यवाद मॅडम. मॅडमांनी आपल्या बरोबर या ठिकाणी व्यक्त केलं. अजून मान्यवरांसाठी कोणी बोलू इच्छितं? नाही. सरीचे जयसिंग दादा आपल्या समोर मनोगत द्यायचे. आज सन्मान्य व्यासपीठ उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य सीके दादा, अपामोलगी पोलीस स्टेशन, API पवार साहेब, साहेब, मोहर साहेब आणि खास करून या शाळा मुख्याध्यापक आणि आपण ज्या कार्यक्रम अध्यक्ष आम कुछ लोकांचा हा आणि परत आम मावशी किती ना कोई आणि वाणे मामा आणि कोई खास करीत ही कोई की आज निवृत्त शेवटी पण आज एक फरक होता आज निवृत्ती को यहाँ के उपस्थित रही है आता वक्त कळेल आहे. आणि ही खास माजी सरपंच गुमत सिंग दादा, माझे दादा विक्रम दादा आणि सिंग दादा आणि आखा कर्मचारी हम इतना आभार मानता है कि तुम शाला में बढ़िया से माधो अपील है कौन है तुम्हारा तो आपको पब्लिक हो बात हम भी आपको कोई आदमी माधो का दो तुम्हारा है पण हमारा भी तुम्हारा जात हम भी मांडू का जो यह परिसर में नंदुरबार जिला में आधा अधिकारी पासून जेते हा संबंध में है जेते गाय हाने आखा हा या घरी मांडू पडे नाका जो है कोई वाणी मामो आणि कोई बहनों दरबार में गाड़ी थे अपना रहते हैं कि सीढ़ो सासरी में रहते क्या कोयरा का लेता ही टाकते हैं कोई एक एक टुकड़ को नाका वाली किसी अपना रहे मेरे माने होय आणि सेवा करणारे खरेच माने होय ता है गई ता संस्कृति बाबतीत आहार पट्टी में है एक नंबर होता वाणे मामा गोहोय आणि शिकाणारे पासून आणि वडा गर्व काही यही जते पोरी होय तेते है आखा प्रेम आपणारे आणि निवृत्त होत नाही आणि ते खेळा देख दी जाय तो इतना है तुम्हारा काजे रातना जी जाओ जाए शाळा साले जाओ जाए यही होय ताओ जा तुम्हारा काजे आदि भी देख रहे के इसको तो आणि वाणे मामा ते खूप मोठी बात होय के वाणे मामा आतो इतने तो के मंत्री आतो इतने तो हमसी साला के ज्या पोरा नंबर ने लागे ते नंबर लागणार पडोस पोरो हेते भक्ती तो ने फिरणार जे के तापु मंत्री हेका शिफारस लेते थे ना हो वाणे मामा कागलो मंत्री कागलो लागे पण वाणे मामा शब्द काफी होय है हमदी नारा इशारा काफी करते देनो वाणे मामे करते तो हम दर वर्षी आम्हा सारखा हा सामान्य कार्यकर्ता सुद्धा 5-5 पोरे दर वर्षी लेता आज भी मा पोरे दियो के दर वर्षी 5-5 पोरे आम्हा सारखा मास्टर है आखे कुटुंबा सारखे है आम्हा जे कर्मचारी है आम्ही कुटुंबा होता आधी मी आम्हा सालुपुरती ओळखातना सालुपुरती येतोय जेका भी कर्मचारी आहे जे कोई विद्यार्थी घर येतात ते काम भी कर्मचारी आखा मिनिट घर काम को होता है
वेली शाळा है जिला में एक शाळा पडली ना फक्त आपा बिल्डिंग ने मिले रोनो नीचे रहते आपको कौन है शिक्षण महत्व जिला में एक नंबर है क्या कहते वेली शाळा कहते बातें पड़ते हैं आणि अत्युत्तम शाळा आपा एनी लोगों भागो में शाळा पहली बार है आपा हो एनी शाळा होए आका मिलिते नेसाल हो आज कोई ते मावशी रिटायर हो गांधे आपण कार्यक्रम लेखी पाले मावशी आदे कापुने मिले को इतना तुम देतो मावशी आदे भी तुम हो देतो प्रेम होय देतो आदे भी तुमको प्रेम होय मावशी आणि वाणे मामा भी प्रेम होय आणि आगारी शाळा पाची हेस्को साले यासे बरोबर आजू भी होय होय ते हम आशा करता हा आणि तो बेन शब्द करतो इथे आम्ही हे सांगताना धन्यवाद देसिंग दादा त्यानंतर आता दहेलून आलेले बाजा दादा हे आपल्या समोर बोलत आहेत. खरं म्हणजे दोघी नव्हते होतं पण वाणिदाचा मन शांती नव्हतं. जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी जय बिरसा मुंडा. आज मी परिवार वाण्यादादा आपा भाषा में वाण्यादादा को वाले माँ बाप की 27 वर्ष की नौकरी को ही आज 27 वर्ष में ते रिटायर हुई. थोड़ा म्हणजे एनो मीटिंग है रिटायर हो मीटिंग कडे नेलो ना पण वाणीदा तो आणि शाळा में शिक्षक वर्ग या ए मीटिंग होवी देता या ई खरोच महात बाबे आणि मीटिंग येऊन तर आवणारी पिढी ती जाणीव वगैरे ये शाळा जो विषय को ही आबू वेदी फक्त कोरा पाव होता त्याला आणि ये एरिया में शाळा ने रस्ता ने लाइट ने खींचना होता संपूर्ण पार पडता नाही. ये आखी सुविधा घडवी देता येतो का वाणीदादा सारखा हा या काही कार्यकर्ता हे आखी निर्मिती कोई म्हणून आपण स्थानिक ठिकाणी जन्मभूमी ठिकाणी आपण शिकावून मिले ते तेलो प्रत्येक गाव शाळा भी नव्हती तर ही शाळा में या 27 वर्ष कालावधीने किती पहिले नोकरी लागी होय और वेगवेगळे डिप्लोमा को होते हैं या पाकी माहिती है हमें धीरे झाले गयो कि वेली शाळा फरीच एक नंबर आवा ये शिक्षकों की मेहनत होय ई चेयरमैनों की मेहनत होय मुख्याध्यापकों की मेहनत होय आणि जास्ती आता देते वडी मेहनत है वाणीदादा होय ई सीतू होय तर त्या काजे वीरा जोगवेने और वाणीदादा डायरी और रामा पापी की 27 वर्ष जो गोमे कम सोडित को इतनी या पहिला सेवा को यू सेवा और साधु सुधु सेवा ना होतो. एक शिक्षक वर्ग आवनारी पिढी ही घडवी नेता विनो एक स्वयंपाकी बाय आने तो ओढे कोईने फुकणे रोये तोयरे या देखरेख कोईने सोपी करता जो मा घडवी नेता सेवा कोई त्यान मांडी रोय स्वतः पहिला न टाकता समाज पहिला घडवी नेता येतो सुवडी करतोय आणि हीच पद्धती आवणारे सेवक होय इथे काम करून सगळे आधी की रीडर हुई म्हणून या जागा को बिरव्यावे मॅडम ते किती ती दिलाई ने को जो या जागा आखी फाकी की सेवा खाऊन जो तर आम्हा पाकी की आपण आमरोय हे खूप महत्त्वा करतोय आणि तुम्हाला मोठे मॅडम जी होय व शिक्षक वर्ग होय ते साहेब होय राजकीय पुढारी जी होय सामाजिक कार्यकर्ता जी होय ते या वर्गात ते काय होता आज तुम्हाला होय
तुम डॉक्टर बनी सकते हैं, पुलिस बनी सकते हैं, इंजीनियर बनी सकते हैं, मैडम बनी सकते हैं, शिक्षिका बनी सकते हैं, दुनिया कलेक्टर बनी सकते हैं, दुनिया बनी सकते हैं, पण तू मेहनत को जा. ही फक्त आज जो मीटिंग अभी ती रिटायर व्हायचा मीटिंग ना तो मुक्त व्हायचंय पण या नामात तू बी जास्ती जागृत होऊन होतोय आणि हुशार होत होतोय तू बी नोकरी होत होतोय ही माझ्या दादा आणि पाठीची उद्देश आहे येतोच तो महाभाषा संस्था. विद्यार्थी मित्रांनो, मनोगत या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाचे मनोगत या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. आता आपल्या शाळेतर्फे आपल्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मागे मावशी आपल्या समोर 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसं तर ते आज भावनिक असतील त्यामुळे त्यांच्याकडे शब्द लिहिणं आज खूप राम करून घ्या सगळ्यांनी. खूप सेवा करू आणि आम्हा पुढे शिकायला हाणे सगळे खूप बरीच शिकला शिकायला पुढे ही कोबालनो तहा एकी बोले मास्टर रखना एकी बोले शाळा पडे रखना एक होते काय हाय खाय कोणा शिकाय ते पडे आजकाल पडे एकू डाक्टर लागियो एकू वकील मळ एकू पोलीस भरती मळ एकू नर्सा है कहते परी भी पोया भी जे हमें मानी साली है ते परे सर्विस को होते हैं आज पाषाण में सिखाने पूरी मेड़ो में मुन्नी मेड़ो में बारगन लगी गया पाषाण ये कहते और तुम भी सिखा जा बुद्धि ले कहते वालों कहते हाँ विद्यार्थी मित्रांनो, मावशींनी तुम्हाला संदेश दिला आहे की खूप शिका आणि मोठ्या उच्च पदावर त्या ठिकाणी तुम्ही वा असं त्या ठिकाणी मावशीने संदेश दिलेला आहे आणि आपली मुलं नक्कीच उच्च पदावर पोहोचतील असं आपण या ठिकाणी अपेक्षा करूया. तर आपले आता बोला आपले दादा आपल्या समोर 2 शब्द आज बोलण्यासारखं ना पण आज जे भाई आहे आज मुलगी पोलीस स्टेशन PI आणि PS आहेत आणि या नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य व सभापती आणि चिके पाडवे आणि या वडाळ्यातळा मेहरोत म्हणजे पूर्ण महाराष्ट्र फिरणारा बाजीराजो आणि जेता हा यही जो आया हा मोठा आहे की सामाजिक क्षेत्र में काम करणारा जो व्यक्ती आया ते आया त्या समोर जो मंगी में 28 वर्षे जो कारकिर्दम काम कोयते ते फुकली तोरीही रोज कोयते जो विद्यार्थी पुऱ्या जो सेवा कोयते आज ते रिटायरमेंट हुए हैं त्या साकार्य म्हणजे जिथे जो मध्य गोठे मुख्याध्यापक आणि जिथे जो गोठे कर्मचारी ती होता हा आपुलकी निर्माण करते एकत्र आयानंतर मग त्या कर्मचारी आणि विद्यार्थी मनापासून आभार मानो आणि माहूर टुको मी पण विद्यार्थी जागरूक लागते स्वतः ये मांगी मावशी स्वतः इन्होंने कि कोमे पूरे माटी फुकले रहे पण शाळा में पूऱ्या फुकले नेर होऊन जो त्या होता हा रात्री उठीत माझी शाळा में हाय
ते एक तोड म्हणजे पुरुष, एक तोड म्हणजे स्त्री. या पद्धतीवर आम्ही या शाळामध्ये मोठं काम करूया. आज ते रिटायरमेंट हवे है, पण आयना रिटायरमेंट होणार आहे तुम्हाला होता मूर्तीच जायचं आम्ही सेवा धन्यवाद दादा. दादाने सांगितले की मावशी जरी सेवानिवृत्त होतील पण तरी दादा आणि मावशी हे आपल्यासाठी सदैव उपस्थित असतील. कुठल्याही सुखदुःखात असतील ते आपल्यासाठी सदैव तत्पर असतील. तसेच आपल्या शाळेकडून मावशींच्या सेवापूर्ती निमित्ताने या ठिकाणी आपल्या प्राथमिक मुख्याध्यापक पाटील सर आणि पवार सर यांना मी विनंती करतो की मावशींचा या ठिकाणी गौरव करावा. आपल्या सर्वांतर्फे या ठिकाणी मावशींना आपण भेट वस्तू या ठिकाणी देणार आहोत. ती भेट वस्तू मावशी आणि दादा दोघांनी त्या ठिकाणी स्वीकारायची आहे. पाटील सर, पवार सर, आपले अधीक्षक चव्हाण सर यांच्या शुभ हस्ते पाटील सर, पवार सर, अधीक्षक चव्हाण सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपली भेट वस्तू मावशी आणि दादा यांनी स्वीकारलेली. धन्यवाद. तसेच आपले अधीक्षक चव्हाण सर यांची वैयक्तिक भेट वस्तू पाटील सर आणि कुंभार सर आपल्या शाळेचे अधीक्षक श्री युवराज चव्हाण सर यांची देखील भेट वस्तू दादा आणि मावशी यांनी स्वीकारावी.